एके दिवशी एका मंदिराभोवती खूप गर्दी जमा झालेली होती आणि त्या ठिकाणी एक महिला आपल्या 3-4 वर्षाच्या बाळाला घेऊन उभी होती. ते बालक आईला म्हणाल, आई आई इथं कसली गर्दी जमली आहे? आई म्हणाली, इथं मंदिर आहे आणि मंदिरामध्ये देवाच्या दर्शनासाठी महाराज येणार आहेत म्हणून गर्दी जमली आहे. मग ते महाराज दिसावेत, आपले राजे दिसावेत म्हणून त्या महिलेनं त्या आपल्या 3-4 वर्षाच्या बाळाला काखेत घेतलं, कडेवर घेतलं आणि गर्दीतून पुढं पुढं गेली. तेवढ्यामध्ये ते बालक म्हणाल, आई मला पण देव बघायचा आहे, मला पण. मग आई बाळाला समजावू लागली, अरे आपणाला कोण देवात मंदिरात जाऊ देणार, आपणाला कोण देवाचं दर्शन घेऊ देणार. मग असं म्हटल्यानंतर ते बालक रडू लागलं आणि हळूहळू रडणं त्याचं मोठ्यानं सुरुवात झालं. भरपूर गर्दी होती. तेवढ्या गर्दीमध्ये हा मुलगा हे बालक मोठमोठ्यानं रडू लागलं आणि तेवढ्यामध्येच तिकडनं महाराज आले, राजे आले. सगळेजण आनंदाने त्यांचं स्वागत करू लागले आणि हे बालक पण रडायचं काही थांबेच ना. तिकडून महाराज येत आहेत, राजे येत आहेत आणि त्या महाराजांचं, राजांचं लक्ष गेलं, महाराजांचं लक्ष गेलं ह्या रडणाऱ्या मुलाकडं. महाराज म्हणाले, अरे बाळा तुझं नाव काय? त्या मुलाने नाव सांगितलं. का रडतोस? त्याची आई म्हणाली, हा मंदिरात देवाचं दर्शन घ्यायचं असं म्हणतोय. अरे चल की मग, काय अडचण आहे असं म्हटलं आणि महाराजांनी त्या मुलाला आपल्या कडेवर घेतलं. त्या मुलाच्या अंगावर एकही कपडा नव्हता, फक्त एक लहानशी चड्डी होती, कपडा अंगात. त्या महाराजांनी आपल्या कडेवर घेतला आणि मंदिरात जाऊन दोघांनी दर्शन घेऊन बाहेर आले. उपस्थित सगळ्या लोकांना साक्षात देवाचं दर्शन झालं. मंदिरातल्या नाही तर खरोखरच्या देवाचं दर्शन झालं. कळलं का? त्या महाराजांचं, महाराज जे होते की नाही, राजे होते की नाही, त्यांचं दर्शन झालं. मग हे महाराज, हे राजे कोण होते माहितीत का तुम्हाला? छत्रपती राजर्षी शाहू महाराज. कोण होते? राजर्षी शाहू महाराज. असं आपल्या वर्तनातून, आपल्या कृतीतून देवत्व दाखवणारे, देवपण दाखवणारे खरोखरचे राजे महाराज कोण होते? छत्रपती राजर्षी शाहू महाराज होते. एवढे मोठे राजे होते, परंतु त्यांचे विचार हे देवासारखे अतिशय समानतेचे होते. म्हणून आपण त्यांच्या विचाराला मान दिला पाहिजे, सन्मान दिला पाहिजे. आपण सुद्धा त्यांच्याप्रमाणे वागलं पाहिजे. बरोबर आहे का नाही? मग आपण काय करतो? मरगम कळ्याचं पोरग असलं की इथं बसू नको म्हणतो. ती मरगम कळ्याची मुलं येतात का नाही, त्यांना आपल्या जवळ बसवतो का? बसवतो का? मग बसवायला पाहिजे का नाही पाहिजे? हा, होय का नाही? बसवायला पाहिजे का नाही? त्यांना थोडं थोडं शिकवायला पाहिजे का नाही? मग कसा आवाज दबका यायलाय? पेढे खायचे का? पेढे खायचे का? काय कुठे गेला ते? खाऊ खायचंय का? कसा आवाज आला बघा आता मोठा. मग आपण त्यांना लांब बसा, माझ्याजवळ बसू नका असं म्हणायचं का? नाही. आणि कदाचित आपला जन्म जर त्यांच्या घरी झाला असता तर मग कसं झालं असतं? मग कसं झालं असतं? होय विश्वनाथ, असं झालं असतं तर कसं आहे? मग आपल्या हातात आहे का? आपला जन्म कुठं व्हावा आहे का हातात? आहे का? नाही. मग आपला जन्म जर मरगम कळ्याच्या घरी झाला असता तर आपणाला कोणी तर बसू नको म्हणलं असतं तर? बरोबर आहे का? म्हणून असं करायचं का? नाही.